चालू करतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अमित शेट्टी आणि आपल्यासोबत आहेत श्री रवींद्र फाटक. आता आमचे बरेचसे व्हिडिओ आले, त्यामुळे तुम्ही तर यांना ओळखतच असाल. तर माझं असं म्हणणं आहे का जे डहाणूला अतिवृष्टी आली 22-23 तारखेला, तर त्याच्यामुळे अतोनात लोकांचं नुकसानही झालं आणि डहाणूच्या नगराध्यक्षांनाही इथे खूप लोकांची मदत केली. शिंदेसाहेबांनी इथे लक्ष घालून गाड्या वगैरे पाठवलं आणि हे जे नुकसान झालेलं आहे हे कशा पद्धतीने थांबवता येईल ह्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? नमस्कार, मी रवींद्र फाटक. 22-23 जुलैला जो अतिवृष्टी झाली ती रेल्वेच्या मेजरमेंटप्रमाणे 1204 mm म्हणजे जवळजवळ 47 इंच पाऊस पडला. आणि एवढा मोठा पाऊस डहाणूला 2002 साली मोठा पाऊस पडला होता. त्यानंतर जवळजवळ 24 वर्षांनी एवढा मोठा पाऊस पडला. अनेक लोकांचं नुकसान झालं. पण ही पावसाची जी अनियमितता आहे ती पूर्ण जगातच आहे. त्याच्यासाठी उपाययोजना आपल्याला काहीतरी कराव्या लागतील. काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जो पाऊस पडतो त्याचा पाण्याचा निचरा लवकर व्हायला पाहिजे. म्हणजे एका ओहोटीमध्ये सर्व पाणी जायला पाहिजे. ते जात नाही, कारण खाडी जिथे समुद्राला मिळते तिथे सँडबार तयार झालेला आहे. डहाणूला 20 जून 1991चं नोटिफिकेशन आहे आणि त्या नोटिफिकेशनमुळे खाडीतून गाळ काढायला, तुमची रेती काढायला परवानगी नाही, म्हणून हा अडथळा निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे थर्मल पॉवर स्टेशनने मोठ्या प्रमाणात मॅनग्रोव्ज प्लांटेशन केलेलं आहे, तेही प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. पाण्याच्या जाण्याच्या मार्गामध्ये ते वाढलेलं आहे, ते सुद्धा क्लिअर करायला पाहिजे. म्हणून डहाणू सावटा इथे जे नवीन पाणी साठण्याचे प्रकार होतात त्याला यामुळे आळा बसू शकेल. अच्छा, मी काय म्हणते, आपले जे कैनाडला जे पाणी पुरवठा योजना होती खूप जुनी होती, त्याच्याबद्दल काही माहिती देऊ शकाल? कैनाड पाणी पुरवठा योजना 1977 साली सरकारने ठरवली होती. तेव्हा तिथे जवळजवळ 92 हेक्टर जागा हे पाण्याखालती जाणार होती आणि 185 कुटुंब होती. पण वनजमिनीचे हस्तांतरण आणि इतर गोष्टींमुळे ती काही योजना तेव्हा झाली नाही. लहानच पाणी पुरवठा योजना होती, कमी खर्चात झाली असती, पण ती होऊ शकली नाही. तो जो डोंगर आहे, जो कैनाडचे जिथे पाणी पुरवठा योजना बनवणार होते, तो साधारण डहाणूपासून 13-14 किलोमीटरवर आहे आणि तिथून ते पाणी डहाणूला येतं आणि ते आपल्या सरोवरच्या इथून खाडीतून ते समुद्राला मिळतं. आता ते 200 मीटरवरून येणारं पाणी समुद्र सपाटीला मिळतं, म्हणजे खूप तिथे नॅचरल स्लोप आहे. आणि तुम्हाला सांगतो की ह्याचाच म्हणून ह्या मार्गावरच रेल्वेने दूरदृष्टी ठेवून एक बंधारा बनवला होता. म्हणजे डहाणूला रेल्वे 1860-67 साली आली, तेव्हा वाफेची इंजिनं होती. तर वेस्टर्न लाईनवर मल्याण आणि सेंट्रल लाईनवर कल्याण असे वॉटरिंग स्टेशन होतं. तिथे एक रेल्वेचा बंधारा होता आणि तिथून नॅचरल ग्रॅव्हिटीने पाणी डहाणूला येत होतं. तो बंधारा आता नादुरुस्त आहे, कारण आता वाफेची इंजिनं राहिली नाहीत, कोळशावर चालणारी इंजिनं राहिली नाहीत, त्यामुळे तो तसाच पडलेला आहे. तो रेल्वेने फक्त बांधलेला आहे. मालकी जी आहे ती रेव्हेन्यूचीच आहे. आता तिथे एक योजना आता होऊ शकते, म्हणजे तिथे खूप सिल्टेशन झालेलं आहे. डहाणू नगरपालिकेसाठी एक पाणी पुरवठा योजना आपण होऊ शकते की डहाणू नगरपालिकेला आता पर डे 9.2 मिलियन लिटर पाणी लागतं. तर ते जर कॅल्क्युलेट केलं की 10 मिलियन लिटर रोज पाणी लागेल, तर एक 6-8 महिन्याचं पाणी पुरेल एवढी एक योजना आपण करू शकतो 25 ते 30 कोटीमध्ये. म्हणजे काय, तो रेल्वेचा बंधारा आहे, तो व्यवस्थित केला आणि 8 ते 10 मीटर जर तिथे सिल्टेशन जे आहे ते जर काढलं तर सरकारला खर्चही नाही. तिथे जो रेतीगोटा तयार झालेला आहे, सरकारने जर ठरवलं तर त्या रॉयल्टीमधून तो जो मार्ग आहे तो आपल्याला डीप करता येईल आणि तिथेच पाणी साठवता येईल. एक्स्ट्रा काही बंधाऱ्याची उंची वाढवण्याची जरूर नाही. उंची वाढवली तर आजूबाजूच्या वाड्यांमध्ये, जमिनीमध्ये पाणी जातं. म्हणून चांगला उपाय हा आहे की तो डीप करणं. 8 ते 10 मीटर जर डीप केला तर डहाणू नगरपालिकेची रिक्वायरमेंट जी आहे ती साधारण 8 महिन्याची पूर्ण होऊ शकते. कारण 10 किलोमीटर तरी लेंथ आणि 30 मीटर त्याची विड्थ आहे आणि 10 मीटर जर डेप्थ असेल तर ते जे पाणी तिथे साठेल
त्यांनी डहाणू नगरपालिकेला पाणी पुरवठा योजना होईल. नगरपालिकेला फक्त त्यांचा एक फिल्टर प्लांट लावायला लागेल. तर ही योजना जर सरकारने ठरवलं तर एक 25-30 कोटीमध्ये व्हायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे, पण तशी तुम्ही काही मागणी करणार आहेत का सरकारकडे? नगरपालिकेत आता आमचे नगराध्यक्ष आहेत राजेंद्र माच्छी. आम्ही त्यांच्यामार्फत सरकारला सांगणार आहोत की वाढवण बंदर आणि इतर गोष्टीमुळे डहाणूची पॉप्युलेशन वाढणार आहे, एक्सपान्शन होणार आहे. तर पाण्याची गरज भविष्यात लागेल. तर हा जो एक पाणी पुरवठा योजना डहाणूला दिली तर ती फक्त डहाणूसाठी, एक्सक्लुझिव्ह डहाणूसाठी होऊ शकेल आणि पाण्याचा प्रश्न भविष्यात आपल्याला येणार नाही. तुम्हाला एक सांगतो की डहाणूला एक चंद्रसागर म्हणून भाग आहे. 1970च्या सुमारास तो चंद्रसागर भाग हा गोड्या पाण्याचा तलाव होता. तो डहाणू पंचायत समितीने तेव्हा बनवलेला होता, कारण तेव्हा डहाणूला नळ पाणी पुरवठा योजना नव्हती म्हणून तेव्हा गोड्या पाण्याचा तलाव म्हणून बनवला होता. तो 10-12 वर्ष चांगला चालला, पण नंतर त्याचे बंदिस्ती व्यवस्थित त्यांनी मेंटेन केली नाही. आणि त्यानंतर आता तिथे तुम्ही बघाल तर सगळे ज्या कोलंबी प्रकल्प दिसत आहेत, पॉन्ड दिसत आहेत, ते त्याच जागेत आहेत. आणि तिथेच आजूबाजूला मॅनग्रुव्ज पसरलेले आहेत. आणि उगाचच खाडीचं पाणी सखल भागात पसरतं, जमिनी खाऱ्या होतात. वॉटर वेज जे आहेत म्हणजे पाण्याचे स्रोत आहेत ते सुद्धा खारे होतात. ते पाणी व्यवस्थित जागच्या जागीच जर अडवलं तर हे होणार नाही. तो जो आता प्रकल्प रिवाईव्ह करणं कठीण आहे, कारण तिथे सर्व आता कोलंबी प्रोजेक्ट झालेले आहेत. पण डहाणूला ही जी कैनाडची जी जागा आहे त्याच्यामुळे एक नवीन पाणी पुरवठा योजना होईल आणि थोड्याफार प्रमाणात जे अतिवृष्टी होते त्याच्यात नियंत्रण होईल. सगळंच काही होणार नाही. अनेक लोकांनी असं म्हणतात की ती खाडी डीप करायला पाहिजे. खाडी डीप करून ते जे पाणी आहे ते 15-20 मिनटात भरून जाईल. त्यांनी होणार नाही. पाणी हे स्लोपप्रमाणे जातं. 200 मीटर उंचीवरून येणारं पाणी एका ओहोटीमध्ये समुद्रात मिळालं पाहिजे असेल तर जिथे मिळतं तो भाग क्लिअर करायला पाहिजे. तिकडचा जर गाळ काढून टाकला तर पाणी हे व्यवस्थित जाईल. नगरपालिकेतून ज्या भागातून पाणी जातं तिथे विशिष्ट उंचीची जर दोन्ही बाजूला जर वॉल असेल तर पाणी इतरत्र पसरणार नाही. त्या ट्रॅकमधूनच जाईल. म्हणजे चॅनलाइज जर पाणी आपण केलं तर मिनिमम लोकांना त्याचा त्रास होईल. भविष्यात आम्ही तसं करण्याचा विचार आमचा आहे. बरोबर. जर खरोखरच तिथे जर बांध झाला तर मला तरी वाटतं की अशा ज्या समस्या झाल्यात पूर्ण डहाणू तर काही बुडलं नव्हतं. फक्त 1% जे इराणी रोडसारखा भाग आहे किंवा मी नगरपालिकेचं बोलतो आहे तर तेवढा क्षेत्र आपला जर वाचू शकेल जर असं पद्धतीने जर नियोजन केलं तर. हो नक्कीच. नगरपालिकेत इराणी रोडला पाणी भरण्याचं दुसरं असं कारण आहे तर जर तुम्ही रेल्वेचा नवीन ब्रिज झालेला बघितला तर त्याला 5 ओपनिंग आहेत. एकामधून सबवे म्हणजे रेल्वे खालतून जाण्याचा मार्ग आहे. 3 मार्ग या खाडीच्या समोर आहेत आणि शेवटचे म्हणजे दक्षिणेकडचे जे 2 मार्ग आहेत ते एक्स्ट्रा आहेत आणि ते सरळ तिकडचं पाणी इराणी रोडवर येतं. ते जे पाणी येतं त्याला जर रेल्वेने त्यांच्या कंपाऊंडमध्ये जर डायव्हर्जन दिलं खाडीच्या भागात तर इराणी रोडला जे पाणी आत्ता येतं ते प्रमाण अतिशय कमी होऊ शकतं. तसं सजेशन आम्ही त्यांना दिलेलं आहे. त्याचप्रमाणे ईस्ट टू ईस्ट रोड पाहिजे. म्हणजे जसा वेस्टला रोड आहे रेल्वेला पॅरलल तसा ईस्ट टू ईस्ट रोड पाहिजे. तिथे ब्रिज बनवायला पाहिजे. कारण आपण बघितलं असेल की ह्या अतिवृष्टीच्या वेळेला ईस्टला जाणं म्हणजे कंक्राडी, वाकी, कोसबाड, गोलवड ह्या भागाला जाणं जवळजवळ बंद झालं होतं. रस्ता बंद झाला होता. ईस्ट टू ईस्ट रेल्वेला पॅरलल रोड झाला तर 30-40% तरी ट्रॅफिक त्या बाजूने निघून जाईल. तर ऑलरेडी ते आमच्या विचारात आहे. एक ठरावही झालेला आहे. रस्त्याला पैसेही मंजूर झालेले आहेत. पुढील वेळी ब्रिजलाही पैसे मंजूर होतील आणि ही समस्या पुढील काही वर्षात सुटेल असं मला वाटतं. धन्यवाद रविशेठ. तुम्ही चांगली माहिती दिली आणि आशा करतो का नगराध्यक्ष आणि तुमची जी टीम आहे हे याच्यावरती लवकरच तोडगा काढून असा बंधारा वगैरे बनेल तर खूप डहाणूच्या लोकांसाठी फायदा होईल आणि अतिवृष्टीमध्ये जे लोकांचं नुकसान झालं आहे ते कमी होईल. धन्यवाद.